परभणी येथे शाश्वत शेतीकडे वाटचाल सिल्कवर्म मिल्क मेरा रेशीम मेरा अभियान 2.0 या विषयावरील जिल्हास्तरीय शेतकरी कार्यशाळा उत्साहात पार पडली। रेशीम संशोधन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा, केंद्रीय रेशीम बोर्ड, जिल्हा रेशीम कार्यालय आणि अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते। यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, जिल्हाधिकारी रवींद्र सिंग चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी शंकर वराट, शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक जाधव तसेच विविध बँकेचे अधिकारी उपस्थित होते। रेशीम उद्योग आणि दुग्ध व्यवसायाची प्रभावी सांगड घालून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता। तुती लागवड, कोश उत्पादन, पशुसंवर्धन, चारा नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान तसेच शासकीय योजना आणि कर्ज सुविधांबाबत मार्गदर्शन केले। शेतकऱ्यांनी तज्ञांशी संवाद साधून विविध शंकांचे निरसन केले। या कार्यशाळेमुळे आधुनिक शेती आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। आज आपल्या कृषी महाविद्यालय येथे आपण मेरा रेशीम मेरा अभिमान 2 ही कार्यशाळा आपण चालू करत आहोत। तर यामध्ये आम्ही जे नवीन तंत्रज्ञान जे डेव्हलप केलेलं आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत। ही पहिली कार्यशाळा आहे। अशा प्रकारच्या आम्ही 7 कार्यशाळा घेणार आहोत। ही अशा प्रकारच्या कार्यशाळा ह्या जेवढे तालुके आहेत आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये तर त्या प्रत्येक तालुक्यामध्ये ही कार्यशाळा घेणार आहोत आम्ही। आणि जे काही नवीन तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे जे रेशीम शेतकऱ्यांसाठी तर ते तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत या मेरा रेशीम मेरा अभिमान या 2 योजनेअंतर्गत। राहुल दभाळे, जनशक्ती, परभणी।